तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदी भाजपचे सदस्य विराजमान झाल्यानंतर आज हे सदस्य यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर यशवंतराव चव्हाण यांना नमन करण्यासाठी उपस्थित होते। यावेळी सातारा जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सर्वांना एकत्रित घेऊन काम करणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं। सातारा जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा फडकलेला आहे। या सर्व निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली ते भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले आपल्या सोबत आहेत। मला असं वाटतं की आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण सत्तेमध्ये आहोत, राज्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण सत्तेमध्ये आहोत। त्यामुळे शेवटी आपले नेते ज्या पद्धतीचे आपल्याला संस्कार देतात, ज्या पद्धतीचं त्यांचं शिकवण आहे किंवा ज्या पद्धतीचं त्यांचं आपल्याला सांगणं आहे, त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी देखील संयमाने काम करण्याची गरज आहे। निवडणूक आता झालेली आहे, निवडणुकीनंतर सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका ही आपण घेतली पाहिजे। मंत्रालयाच्या बाबतीमधल्या समस्या असतील त्या देखील सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। पाणी पुरवठ्याच्या बाबतीतले काही तालुक्यातले प्रश्न असतील, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बाबतीतले प्रश्न असतील, ग्रामविकास खात्याच्या बाबतीतले प्रश्न असतील, विविध मंत्रालयांशी निगडीत तालुक्यातले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू। तालुक्यामध्ये विकासात्मक वातावरण आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी सांगितलेलं आहे। सागर दंडवतेसह अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।